तर मराठीचा खरा सन्मान भाजपनं केला, दिखावा उभाटानं केला असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. मराठीला अभिजात दर्जा मोदींनी दिला, ढोंगीपणा राऊतांनी केला असं देखील नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन यांचं संजय राऊतांना हे प्रत्युत्तर पाहायला मिळालं. जनाब संजय राऊत यांना आज मराठीबद्दल प्रेम दाटून आले. खरं तर त्यांचं हे मराठी भाषेबद्दलचं प्रेम पुतना मावशीचं प्रेम आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी निर्णय घेतले आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाठपुरावा केला. मराठीचं नाव घ्यायचं आणि मराठी माणसाला हद्दपार करायचं, मराठी भाषा हद्दपार करायची हे काम सातत्यानं उभाटा गटाच्या वतीने केलंय, संजय राऊतांच्या वतीने केलंय आणि महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालेलं आहे की तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर कशा पद्धतीने ढोंगीपणा आणि दुट्टप्पीपणा करता. तर रोहित पवार कोणावर आरोप करत नाहीत, संशय घेत नाहीत, मग रोहित पवारांची FIR घ्यायला काय हरकत आहे असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलेलं आहे. रोहित पवार कोणावरती ऍलिगेशन करत नाहीये कुठच्या एका पक्षावरती किंवा कुठच्या एका माणसावरती. सो जर हे ऍलिगेशन कोणा एकावरती नाहीये तर तुम्ही का घाबरताय? पोलीस का घाबरताय? मी पोलिसांना विचारते की तुम्ही का घाबरताय? तुम्ही FIR तर घ्या. FIR घ्यायला काय आहे? असं थोडंच रोहित पवार म्हणतात की मला या माणसावर संशय आहे किंवा या असं कुठे आहे FIR? बरं, तुम्ही रोहित पवारचा जर FIR घेत नसाल तर आमच्याकडे अशा 100 केसेस येतात की दररोज साधा माणूस जातो की आमची केसच घेत नाहीत पोलीस. असं नाही झालं पाहिजे ना. पोलिसांचं काम हे गुन्ह्याचं निवारण करण्याचं आहे, मग तो लहान माणूस असो किंवा मोठा असो.